गाईज मी त्यांची नाव लिहिली आहे आणि माझ्यासोबत आहे कविता आणि आम्ही लोक चालू आहे त्र्यंबकेश्वरला. आणि आता वाजल्याने आमचा टाइम आहे 6:30. आमची बस 6:30ला उभी राहणार आहे. सो हा किती मस्त डेकोरेशन केलं आहे आमच्या इथे, बघा तुम्हाला दाखवते. आमची बस आलेली आहे. एक्साइटेड आहे मी खूप. कसं तुम्हाला त्या तिघींना पण भेटत. ओके आमच्याकडे जय माता आली आहे आणि आता तुम्हाला एक पोलावर दाखवते. तिला बघा जय माता. काय जपलं करत आणि हिला बघा मला आणायचं. वॉशरूम ब्रेक घेतलाय. सगळे वॉशरूमला चालले आहेत पण फक्त व्हिडिओ काढायला आले आहे. मला या वॉशरूमला वगैरे होत नसते. स्ट्रॉंग ब्लॅडर आहे माझा. आता लोक ऑन द वे आहे आणि रुचिताला बघा अशी साडी घालून आली आहे आणि पुरणपोळी इशिताला बघा. इशिता एकदम पोलार बेअर वाटते. एकदम फुल रेडी आहे, थंडी रेडी. आणि आता एकदम झोपाळू प्राणी आपलं तुझं पण आता पुरणपोळी हसवते. आणि आता आपल्याकडे कविता आहे. कविता लेस हसवते. तुम्हाला दाखवते थांबा. थोडी हसवते आणि आता तुम्हाला दाखवते. पण बाहेर किती सुंदर आहे. आम्ही 2-3 व्हिडिओज काढून पाहिजे त्यांचा. ओके आता तिथे पोचल्यावर दाखवेल. माईट किंवा मध्ये थोडंसं चांगलं काय असेल तर दाखवेल. ओके रिसर्च गोल्डन तुम्हाला बोलतोय. अजून फक्त लेसच खाते. मी फक्त लेसच खाते. बाय. आणि पुरणपोळी इज मॅक्स. 1 डाऊन 2 डाऊन 3 डाऊन 4 डाऊन. हा रस्ता बघा किती सुंदर आहे. सगळे झोपलेले. मी फटकन विचार केला चला या रस्त्याचीच व्हिडिओ काढूया. इतकं सुंदर असं बाजूला नेचर, हे डोंगर, हे झाड ते जशी सुकली आहेत बट तरी पण खूप सुंदर वाटत होते. गाईज आम्ही लोक जस्ट त्र्यंबकेश्वरला पोहोचलोय. आता तुम्ही बघू शकता खूप ऊन आहे बट खूप मजा येणार आहे. गॅरंटी त्यांचं मला दाखवायला भेटलं लपून छुपून तर मी दाखवेन. काय बोलायचं बोल. काही मिनिटातच त्र्यंबकेश्वर टेम्पल ते बघा समोर दिसतंय. काही मिनिटच बाकी आहे. तू ते खूप आम्ही लोक पोहोचलो त्र्यंबकेश्वरला. ही बघा दोघी गप्पा मारण्यातच बिझी असतात अख्खा दिवस. आणि बघा काय माहिती काय गप्पा मारतात. नवीन लग्न म्हणून थांबा तुम्हाला दाखवते का. आणि आमची रुचिताला किती सुंदर साडी घालून आली असती. हे बघा किती सुंदर कडे, अंगठ्या आणि मंगळसूत्र वगैरे लावलेत. प्लस हे शंख, शिवलिंग, माला, जपवाल्या माला पण आहेत त्यांच्याकडे. मग ह्या बॅगा पण किती सुंदर आहेत. वाव. आणि या डमरूंच्या नादाने माझं लक्ष वेधून घेतलेलं आहे. आणि मग ही टोपली आम्ही विकत घेतली. किती सुंदर टोपली. वाव. आता मी टोपली घेतला तर मी लोक टिक्का लावतो. चलो आता मला टिक्का लावतो. माझ्या चेहऱ्यावरची खुशी बघ. किती खुश आहे मी. बापरे असायला एवढीसा टिक्का. दादा बोलला नाही अजून मोठा आहे. आणि बेस्ट पार्ट होता हा दादा जेव्हा टिक्का लावत होता तो असं बोलत होतं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. किती पॉझिटिव्ह वाटत होतं जेव्हा मला. माझ्या चेहऱ्यावर बघा किती मस्त. आणि ती हातातली टोपली पण म्हणजे किती सुंदर दिसते. आणि मग मी लावलं. मग माझे फ्रेंड्स पण बोलले की आम्ही पण लावतो सेम. मग कविता बोलली की अरे पण मला छोटासाच हवा आहे. मग तिने छोटासाच टिक्का लावला पण तिच्यावर तर चांगला वाटतं छोटासा टिक्का. मस्त दिसते. त्याच्यानंतर मग पूजा आली. पूजा बोलली सेम पूर्वासारखं सेम लावून घेतला टिक्का. आणि तिच्यावर पण खूप चांगला वाटतं टिक्का. तिचा पिंक पंजाबी काइंड ऑफ ड्रेस होता तो पण खूप सुंदर वाटत होता तिच्यावर. नंतर टिक्का बघा असं चंदनाचा टिक्का. मला थोडंसं सुगंध होता.
आणि तो दादाचा बेस्ट पार्ट तेच होता की त्याच्यावर टिक्का लावून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. मग आम्ही पण त्याला बोललो ओम नमः शिवाय. आणि मग रुची त्याला बघा तिच्यावर तर टिक्का दिसतच नाही, पण तिची साडी त्या टिक्क्यावर काय वाटत होती, पण नंतर तिच्या टिक्का दिसायला लागलेला, पहिल्या स्टार्टिंगला काही दिसलंच नाही. पण हे बघा आता चला आता मंदिरात जाऊया पाया पडायला पटकन. चल 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 चल. त्र्यंबकेश्वराय नमः. आता एंटर करूया मंदिरामध्ये. ह्या लोकांना पण बघा. सो आम्ही VIP तिकीट्स घेतलेले म्हणून आम्ही मागच्या गेटनी गेलो आतमध्ये. पण काय मस्त वाटत होतं, एकदम असं मंदिरात शिरल्या एकदम मज्जा आली. आणि तिथे छोटे छोटे व्हिडिओ काढणं मनाई होतं, फोटो पण नाही काढायला देत होते, पण तरी पण मी छोटे छोटे व्हिडिओ काढलेत जे मी टाकलेत. त्र्यंबकेश्वराया नमः. सहल आली आहे मस्त त्र्यंबकेश्वर टेम्पलला. ह्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. ओम नमः शिवाय. मंदिर परिसर बघा किती सुंदर आहे, म्हणजे एकदम मजा आली होती. आणि हे जे कन्स्ट्रक्शन होणार आहे तर जेव्हा कन्स्ट्रक्ट होईल वापस त्या पण मी माहीत येईन वापस. आणि हे ते इन्फॉर्मेशन दिली त्र्यंबकेश्वर टेम्पल. मराठीमध्ये ते इन्फॉर्मेशन मजा आली. पाहिजे आम्हाला मध्येच गणपती बाप्पा भेटला. गणपती बाप्पा मोरया. श्री वाल्मिकी मंदिरमध्ये आम्ही पाया पडलो आहे बघा, त्यांची मूर्ती किती मस्त वाटते. त्याच्यानंतर आम्ही लोक गंगा मंदिरमध्ये पण गेलेलो. गंगा गोदावरी मंदिर असं काहीतरी होतं. त्याच्यानंतर बघा शिवलिंग आणि समोर किती मस्त मूर्ती आहे. त्याच्यानंतर हे होतं गोदावरीचं कुंड, किंवा मला नाही माहिती कुंडच बोलतात तिथे, कुंड. आणि ते सगळे आंघोळ करत होते तिथे बायका. मग आम्ही विचार केला आम्ही आंघोळ तर करू नाही शकत, म्हणून आम्ही थोडं थोडं आमच्या अंगावर पाणी शिंपडतो. पण हे लोक आलसे होते म्हणून मी आणि रुचिता फक्त आम्ही खाली गेलो तर पाणी शिंपडून नाही डिंक. हे दुकानं बघ किती सुंदर आहे. काका मिठाई कशी? 50 रुपये 100 रुपये. काकांकडून मिठाई आणि मी आजीकडून पेरू घेतले, स्ट्रॉबेरी पण घेतली. ट्रॅफिक मध्ये अडकले, किती वेळ ट्रॅफिक आहे इकडे. अख्खा माझा मेकअप गेला, फक्त लायनर राहिला. काय बैठे लोकांना जय माता बघा. फावले. आता मी थोड्या वेळात व्हिडिओ बंदच कर. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक शेअर सबस्क्राईब.